जय भीम. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन एकबोडे सरांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केली. काय होती? स्टुडंट नेव्हर अटेंड कॉलेज. ही सेड ही विल नॉट कम टू कॉलेज. मी त्यांना रिप्लाय केला, त्यांनी मला रिप्लाय बॅक नाही दिला. ठीक आहे. त्यांच्याच डॉटर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे त्यांनी माझ्या अपोज मध्ये एक प्रेस नोट रिलीज केली. मिसयूज केला सोशल मीडियाचा. ते म्हणतायत मी एकदम फॉल्स स्टेटमेंट रिलीज केले सोशल मीडियामध्ये. त्याच्यानंतर ते म्हणतायत की मी इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता. इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता. त्यांचं म्हणणं आहे त्या बिहेवियरमुळे ते मला बाबासाहेब माझ्या आयडियल आहेत. बाबासाहेबांचं इक्वेलिटी, एज्युकेशन, सोशल जस्टिस याच्यावर मी चाललेली आहे. माझ्यासोबत काय झालं मॅडम? नंतर मॅडम म्हणताय की माझ्या ह्या वागणुकीमुळे त्यांनी मला रिफ्यूज करून दिले एज्युकेशन रेफरन्स देण्यासाठी. ठीक आहे, मी त्यांचा या डिसिजनचा रिस्पेक्ट केला. मॅडम मला म्हणताय मी स्प्रेड केला मिस इन्फॉर्मेशन म्हणून ते माझ्यावरती लिगल ऍक्शन घेणार आहेत. या मॅडमचं प्रेस नोट आहे. तुम्ही मॅडमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन, ऑफिशियल फेसबुक पेजवर जाऊन हार्श ऑफ इनडिसिप्लिनरी. मॅडम अजून म्हणते ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड. तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर अजून एक सर म्हणतायत की आय हॅव ऑल्सो नोटीस हिम स्ट्रॉंग ड्युरिंग हिज कोर्स हिज ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे सर मी कॉलेजला डेली यायचो आणि प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचो. आणि तुम्ही म्हणताय मी यायचो नाही. मॅडम म्हणते की माझा एकदम डिसिप्लिन एकदम वेगळा होता म्हणून तुम्ही मला रिफ्यूज करतायत. सर अजून म्हणताय की ते सर खूप खुश होत आहेत की मी एकदम आउटस्टँडिंग स्टुडंट आहे. आणि सर म्हणताय आय एम ग्लॅड हेल्प यू विथ फर्दर क्वेश्चन अबाउट दिस रिकमेंडेशन. फर्दर म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्या